आजच्या सेशनमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल या ॲप्लिकेशन विषयी माहिती घेणार आहोत. स्क्रीनवर आता आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल चं विंडो दिसत आहे, ज्याच्याबद्दल आपण बेसिक माहिती घेऊ आणि मग पुढे जाऊन आपण याचा सविस्तर अभ्यास करूया. पहिलं तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये हे असं टेबल सारखं आपल्याला दिसेल. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा बेसिकली अकाउंट, चार्ट यासाठी यूज केला जातो. मात्र याचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला अजून काही फंक्शन्स दाखवतात, ज्याच्यामुळे आपण अजून याच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो. जसं आपण लास्ट टाइम होम, इन्सर्ट पेज लेआउट हे आपण वर्ड ह्या आपल्या मायक्रोसॉफ्टच्या दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये पाहिलं. तसंच याच्यामध्ये पण सेम आपल्याला होम, इन्सर्ट बाकीच्या गोष्टी बघायला मिळतील. जसं पेज लेआउट सेम आहे, मात्र याचे फंक्शन थोडे वेगळे असतील. तसं हे चौकोन दिसत आहेत आपल्याला, हे टेबल सारखं दिसत आहेत. तर त्याच्यावर म्हणजे हे जे वर लिहिलेलं आहे ABCD जे अल्फाबेट आहेत, हे आहेत कॉलम. हे जे उभे आहेत याला कॉलम असे बोलले जातं. त्याच्यानंतर जे रो आहेत म्हणजे जे आडव्या लाईन्स आहेत त्याला नंबर्स दिलेले आहेत. 1 2 3 4 अशा पद्धतीने नंबर दिलेले आहेत. हे नंबर तुम्हाला खाली खूप सारे दिसून येतील. तर अल्फाबेट आणि नंबर यांचा एक मिळून एक सेल नंबर तयार होतो. म्हणजे हे जे छोटे छोटे चौकोन आहेत तर यांचा एक सेल तयार होतो. जसं की आता जो सेल सिलेक्ट आहे तो A कॉलम मधून पहिला 1 रो मध्ये आहे, म्हणून A1 या सेलची व्हॅल्यू झाली. तसंच प्रत्येक सेलला म्हणजे प्रत्येक चौकोनाला वेगवेगळी व्हॅल्यू असते. जसे की आता इथे मी A टाइप केलेला आहे. A हा कुठल्या सेलमध्ये टाइप केलाय तर H कॉलम मधल्या 9 या रो मधल्या सेलमध्ये मी टाइप केलेला आहे. म्हणजे हे दोन्ही कॉलम आणि रो जिथे मिळतात तिथे सेल तयार होतो, म्हणून त्याला सेल बोलतात. आणि त्या सेलची व्हॅल्यू काय असेल तर H हा आपलं कॉलम आणि 9 हा रो. पहिलं कॉलमचं नाव घेतलं जातं H आणि नंतर रो घेतले जाते, त्याला H9 बोलतात. जसं की तुम्हाला इथे दिसत असेल, इथे आपल्याला त्या रोची व्हॅल्यू दिसत आहे. इथून मी चेंज केली तर तिथे व्हॅल्यू ऑटोमॅटिकली त्या जागी जाऊन बसेल. जसे की मी आता इथे टाइप करतो B2 टाइप केलं तर माझा कर्सर कुठे आला B2 या सेलमध्ये. आता इथे समजा मला B2 मध्ये मला सेल जो आता आपण जो सेल आहे H9 याची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी इज इक्वल टू H9 टाइप केलं तर तुम्हाला दिसत असेल तिथे हायलाइट झालं आणि सेम त्याच्यामध्ये जे टाइप केलंय ते मला त्या ठिकाणी शो होईल. आता मी इथे जे काही बदलेल ते ऑटोमॅटिकली त्या तिथे बदलण्यात येईल. तर हे लिंकेज बोलतात. तर अशा पद्धतीने हे सेल आणि कॉलम आपल्याला समजले असतील. आता पुढे जाऊयात आपण होम. आता आपण कुठलाही एखादं कंटेंट इथे टाइप केलं, जसे की एक्सेल मी असं लिहिलं आहे. तर सेम जसं आपण वर्ड मध्ये पाहिलं की होम मध्ये बरेचसे पॅराग्राफिंग, फॉन्ट, अलाइनमेंट आणि बाकीच्या गोष्टी होत्या. सेम त्याच आहेत, मात्र थोडे चेंजेस आहेत. जसे की इथे मर्ज अँड सेंटर आपल्याला दिसून येतं. बाकी नंबर्स मध्ये काही चेंजेस आहेत. टेबलचं फॉर्मॅटिंग आहे. इथे बाजूला सेलची काही फॉर्मॅटिंग आहेत. काही डिलीट करायचं असेल तर इथून आपण करू शकतो. आणि एडिटिंग आहे, म्हणजे जसे की ऑटोफिल, त्याच्यानंतर सम आहे, तर फाइंड आहे, फिल्टर आहे, ते एडिटिंग मध्ये येतं. तर हे काही फंक्शन याच्यामध्ये आहेत. बाकी फॉन्ट आणि अलाइनमेंट मध्ये काही त्यांनी इतका चेंजेस केलेला नाहीये, ते तुम्हाला सेम दिसेल. त्याच्या बाजूलाच क्लिपबोर्ड आहे, जसं आपल्याला तिथे आहे सेम इथे क्लिपबोर्ड मध्ये पण तेच फंक्शन्स दिसतील, जसे की पेस्ट, कट, कॉपी, फॉर्मॅट, पेंटर. आता फॉन्ट मध्ये सेम आपल्याला फॉन्ट चेंज करू शकतो आपण, किंवा फॉन्टची साईज कमी जास्त करू शकतो. तर हे काही ऑप्शन्स आहेत. व्रॅप करायला एखादं टेक्स्ट जर तुम्हाला सेलच्या बाहेर गेलं तर ते तुम्ही एकाच याच्यामध्ये व्रॅप करू शकता. त्या सेल सिलेक्ट करा आणि याला क्लिक केल्यानंतर तो एकाच याच्यामध्ये आपल्याला दिसेल. मर्ज अँड सेंटर, जर तुम्हाला दोन सेल एकत्र मर्ज करायचे असतील तर तुम्हाला मर्ज अँड सेंटर
हे तुम्ही वापरू शकता. जसं की मला मर्ज करून सेंटरला पाहिजे, मर्ज करून अक्रॉस पाहिजे, मर्ज मर्ज फक्त सेलच पाहिजे आणि अनमर्ज पाहिजे. जर मर्ज केला तर तुम्ही अनमर्ज करू शकता. आता सध्या मी हे मर्ज आणि सेंटर करतो. आता मला अनमर्ज करायचं असेल, त्याला काढायचं असेल, तर तुम्ही कंट्रोल झेडने जाऊ किंवा अनडो करू शकता किंवा अनमर्ज सेलने तुम्ही काढू शकता. तर हे फंक्शन्स आहेत. जसे की इन्सर्ट मध्ये पण होम सारखेच काही फंक्शन तुम्हाला दिसतील, थोडे मात्र वेगळे असतील. इथे पायव्हट टेबल आहे, जो आपण ऍडव्हान्स एक्सेल मध्ये शिकणार आहोत. पायव्हट टेबल कसं करायचं, कसं बनवायचं, समराईज आपण कशी काढायची. त्याच्यानंतर ह्यामध्ये पण काही आपल्याला पिक्चर्स वगैरे ऍड करायचे असतील तर ह्या फंक्शन मध्ये बघायला मिळतील. इथे टेबलचे आपल्याला डिझाईन्स वगैरे आपल्याला किंवा क्रिएट करायचं असेल ते इथून बघायला मिळतात. ऍड वन मध्ये आपण सध्या तरी आपण नाही जाणार आहोत. ऍड इन्स मध्ये आपल्याला बरेचसे AI चे फंक्शन्स वगैरे बघायला मिळतील. मात्र हा जो माझा एक्सेल आहे हा 2013चा आहे, त्याच्यामुळे त्याला इतके काही फंक्शन नाहीये. चार्ट मध्ये आपल्याला एखादी समरी किंवा एखादी कंटेंट आपल्याला चार्टच्या चार्टमध्ये किंवा आपण ग्राफिक्सद्वारे दाखवायचा असेल तर तुम्ही इथे वेगवेगळे चार्ट, फाईव्ह चार्ट घेऊ शकता. सेम इथे बाजूला पण लाईनचे चार्ट आहेत. इथे मात्र तुम्हाला फिल्टर, स्लायसर आहे, टाइम लाईन आहे, ते तुम्हाला बघायला मिळतील. आपण एक एक कंटेंट आपण प्रत्येक सेशन मध्ये घेणार आहोत. इथे टेक्स्ट बॉक्स आपल्याला एक्स्ट्रा बघायला मिळतो, जो आपल्याला होम मध्ये पण वर्ड मध्ये होता आणि हेडर फुटर आपल्याला इथे टाकू शकतो आपण. इथे बाजूला तुम्हाला वर्ड आर्टचा ऑप्शन आहे. इथे त्याच्याच खाली जो आपल्याला आहे सिग्नेचर लाईन आहे आणि त्याच्याच खाली तुम्हाला एक ऑब्जेक्टचा एक ऑप्शन बघायला मिळेल. इथे इक्वेशन एक दिलेलं आहे. तुम्ही जर मॅथमॅटिक्स किंवा बाकीच्या गोष्टी करत असाल तर इथे तुम्हाला इक्वेशन्स वगैरे तुम्हाला बरेचसे बघायला मिळतील. तर इथे सिम्बॉलचं आहे. सिम्बॉलचं जसं की इन्सर्ट मध्ये आपल्याला वर्ड मध्ये बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने हा एक्सेल आहे. तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्याची अधिक डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत. इथे बाजूला तुम्हाला पेज लेआउट आहे. हे पेज आहे, तुम्हाला त्याचं मार्जिन, ओरिएंटेशन, साईज आणि प्रिंट एरिया. आता प्रिंट एरियामध्ये पण खूप सारे फंक्शन्स आहेत. जसे की तुम्ही प्रिंट करताना तुमचा टेबलचा जो पहिला जो टायटल असेल तर तुम्हाला रिपीट पाहिजे असेल, कॉलमचा टायटल असेल तर तुम्हाला दुसऱ्या पेजवर रिपीट पाहिजे असेल प्रिंट करताना, तर तुम्हाला इथे प्रिंट एरियामध्ये बरेचसे ऑप्शन मिळतील. इथे पेजचा थीम्स, फॉन्ट आणि इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतील. इथे पेज तुम्हाला ब्रेक किंवा जे आपण वर्ड मध्ये बघितलं डिटेल्स मध्ये त्याच्याविषयी आपण नाही बोलणार, पण तुम्हाला ते इथे बघायला मिळतील. त्या एक्सेलचा बॅकग्राऊंड तुम्ही इथून चेंज करू शकता. इथे सेम तुम्हाला प्रिंटचं टायटल तुम्हाला बघायला मिळेल, ते इथे सांगितलं ते इथे आहे. स्केल टू फिट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एखादा सेलचं वेट आणि हाईट, रुंदी आणि लांबी, त्याची उंची तुम्ही इथून स्केल वगैरे चेंज करू शकता. इथे गाईडलाईन आहे जे तुम्हाला इथे तुम्ही इथे क्लिक केलं का तुमची जी लाईन्स आहेत त्या गेलेल्या आहेत. प्रिंट मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर इथे क्लिक करू शकता, की प्रिंट मध्ये पण बघायला मिळेल मला प्रिंटची लाईन. इथे हेडिंग आहे, व्ह्यू प्रिंट, सेम जसं की हेडिंगचं आहे ऑलरेडी आहे. तुम्हाला हेडिंग पाहिजे असेल तर ती पण येईल, तर त्यासाठी हे आहे. बाकी हे अरेंजचं आहे. जर तुम्हाला एखादा कंटेंट मागे किंवा पुढे घ्यायचा असेल एखाद्या कंटेंटच्या तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. सेम फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युलामध्ये मात्र तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युला बघायला मिळतील. तर आपण वेगवेगळे फॉर्म्युला घेणारच आहोत, पण काही जे समचा आहे, फायनान्शियल फॉर्म्युला आहे, काय कॅटेगरी वाईज त्याने एक फॉर्म्युला कॅटेगरी दिलेली आहे. तर फॉर्म्युला कसं टाकायचं, फॉर्म्युला टाकण्याच्या अगोदर आपल्याला इज इक्वल टू टाईप करायचे असते आणि मग आपण कुठलाही फॉर्म्युला जसं की सम आहे तो टाकून तुम्ही ब्रॅकेटमध्ये तुमचा फॉर्म्युला टाकू शकता. सगळे फॉर्म्युलेचे फंक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतील. याच्या बाजूलाच डेटाचा आहे. तुम्ही एखादा डेटा तुम्ही कन्वर्ट करताय किंवा डेटावर काम करताय तर तुम्हाला इथे फॉर्म्युला खूप सारे फंक्शन्स आहेत. जसे की टेक्स्टचं तुम्ही कॉलम मध्ये कन्वर्ट करू शकता, फ्लॅश फिल आहे, डुप्लिकेट्स आहे, फिल्टर्स आहे, ऍडव्हान्स आहे, तर हे आहे. रिव्ह्यू मध्ये तुम्हाला तुमच्या शीटमध्ये किंवा तुमच्या ज्या एक्सेल मध्ये तुम्हाला एखादे स्पेलिंग करेक्ट करायचे असेल ते तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला रिसर्च वगैरे करू शकता, हे प्रूफिंगचं आहे. ट्रान्सलेशन तुम्ही करू शकता, त्याच्यावर तुम्ही कमेंट ऍड करू शकता आणि बाजूला तुम्हाला इथे चेंजेस आहेत, म्हणजे त्या शीटला तुम्ही लॉक वगैरे करू शकता, पासवर्ड टाकू शकता. बाजूला तुम्हाला व्ह्यूचा ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये पेज आहे, जसं की आपण वर्ड मध्ये सुद्धा पाहिलं होतं व्ह्यू मध्ये सेमच ऑप्शन आहेत, मात्र इथे फ्रीजचा ऑप्शन तुम्हाला नव्यानं बघायला मिळेल. एखादं तुम्हाला
एखाद्या तुम्हाला रो फ्रीज करायची असेल, म्हणजे तुम्ही स्क्रोल केल्यानंतर ती फ्रीज झाली पाहिजे, तर तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल काम करतं. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण थोडी माहिती घेऊयात. मला असं वाटतंय अगोदर आपण फॉर्म्युलाच घेऊयात आणि मग आपण सगळ्या डिटेल्समध्ये एक्सेल विषयी माहिती घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. धन्यवाद.